ओम शांती. माझ्या जीवनामध्ये मी एक मोठा अनुभव सांगत आहे. तर माझ्या जीवनामध्ये एक असा काही मोठा अनुभव आला. मी ज्या लौकिकमध्ये जे काही मी पाठ बजावत होतो, जे राजनीतीमध्ये जे माझ्या लिडरशिपमध्ये एक लीडरकी केलेली आहे, त्या लिडरशिपमध्ये सर्व काही आमचे 52 लोक लीडर होते. एके दिवशी असं काही ठरलं की आम्ही एक कंपनीच्या कामासाठी आम्ही एक निमित्त म्हणून आम्ही जात आहे, असं काही ठरलं. तर 52 प्रतिनिधी आम्ही आमच्या एक युनियनच्या अध्यक्षाने गाडी केली. असं काही गाडी केली तर तेव्हा आपण ते कंपनीचे बी काम होतं आणि काही दुसरे बी सहल म्हणून आम्ही तिथे जात होतो. तर आम्ही असं काही देव करणारे काही लोक होते, त्याच्यात काही थोडे भाविक आणि बाकी काही तर लिडरशिप म्हणजे काय ते असे बाकी मजा मारणारे लोक होते. तर आम्ही मग त्या गाडीमध्ये 52 लोक होतो. 52 लोकांमध्ये आम्ही सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, औरंगाबाद असं काही आम्ही फिरत आम्ही पंढरपूरपर्यंत आलो. पंढरपूरवरून आम्ही लगेच औरंगाबादहून रिटर्न होत होतो. औरंगाबादहून काही लोक म्हणत होते की आपण मुक्काम करून घ्या, आपण नंतर सकाळी उठून आपण जाऊ. पण काही लोक ऐकत नव्हते, त्यामुळे लगेच आणखी त्या ड्रायव्हरला गाडी काढावी लागली. तर कसं करता आम्ही चाळीसगावपर्यंत आलो. चाळीसगावपर्यंत आल्यानंतर तर असे काही लोक तिथे म्हणत होते की बा आणखी आपण इथं जरा मुक्काम करून घ्या, ऐका सकाळी उठून जाऊ. कारण की सगळे खाणारे पिणारे लोक होते, खाऊन पिऊन एकदम फुल झालेले होते ते. तर मी तर काही गाडीमधून काही खाली उतरत नव्हतो. तर ते असे लोक पुढे आम्ही चाळीसगाव सोडल्यानंतर असे काही अनुभव आले. तर ती चाळीसगाव सोडल्यानंतर 4-5 किलोमीटर पुढे गाडी गेली आमची ST. तर तिथे रात्री 2चा सुमार होता, अमावास्येची रात होती, काळीकेट आणि पाऊस येत होता बारीक. तर अशा काळामध्ये बाबाने तुम्ही बाबाचं जेवढं आपण महायज्ञाचं रक्षक म्हणून जर केलं तर बाबा आपला कसं रक्षण करतो हे मला अनुभव आला. का त्या गाडीमध्ये 52 लोक असताना तर ते गाडीवाल्यांनी त्याच्या टेरिंगचा हात सुटल्यानंतर मग ती गाडी 2-3 कुलांट्या खाऊनसनी तर खाली रोडाच्या 15-20 फूट खाली पडल्यानंतर तर सगळे जे काही निघणारा दरवाजा होता, तो दरवाजा दाबला गेला आणि ती आडी पडून गेली. अशी पडली तर ते वडांगमध्ये पडले. बाबा सांगतो ना की जैसे कर्म वैसा फल मिळतात. तर असं काही मला अनुभव आला. तर आता काही तिथे आक्रोश करत होते लोक, बापरे, ओ मायरे, ओ दादा रे, आम्हाला काढा. तर तिथे कोणाला काही दिसत नाही, तर काही हे. आणि मी पडलो होतो. माझ्या अंगावर ते सगळे पडलेले होते. आता मला असं एकदम बाबांनी शोधावर आणून दिलं आणि काहीतरी लगेच मला बाबांनी तिथून कसं काढलं ते मला काही भान नाही राहिला. मला मागच्या खिडकीवर दरवाजावरून मला एक चादर पांघरून सही सलामत सुरक्षित बसून दिलं. तर बाबांनी मला असं काही अनुभव दिला तिथं की बेटा की ऐसा अपघाती आत्मा जेवढं आपण जायचं नाही, काही करायचं नाही, असं काही आपल्याला मुरलीद्वारा बाबा आपल्याला काही सांगतो. म्हणून त्यावेळेस मी बाबांनी काय सांगितलं की तुम्ही योगदान करो. तर मला बाहेर काढल्यानंतर मी त्यांना ज्या लोकांना आक्रोश करत होतो त्या लोकांना योगदान करत होतो. योगदान करता तर काही तो गाडीने ड्रायव्हरने जे ठोस लावली होती, ठोस मारली होती, तो गाडीने त्यांनी उडी मारून सनी तो गावाच्या लोकांना बोलून आला काढ्यासाठी आला. तर सगळ्या लोकांना असं अंगाचे कपडे पेटून सनी त्यांना एक लोकांना काढत होते. ते काढल्यानंतर जे आम्हाला लगेच मिवन 12 तिथे पुढे 2 किलोमीटरवर, नंतर मिवन 12ला सिव्हिलला हॉस्पिटलला टाकल्यानंतर जे काही जास्त सिरियस होते त्या लोकांना लगेच धुळ्याला ते घेऊन जात होते.
घेऊन नंतर मी माईचा प्रवासाच्या थकलेलो होतो, त्यामुळे मी झोपलेलो होतो. मग नंतर ते गाडीची काही अवस्था जास्त झाली होती, ते पूर्ण फाटलेली होती. ते हुंसनी पंचनामा हुंसनी जे काही पंचनामाचे लोक जे काही कडेगावाचे जे पोलीस आले आमच्याजवळ, तर ते लोक DSP ते PSI ते सगळे काही म्हणत होते की कोण एका ह्या भागबल्ली या लोकांमध्ये की त्या भागबल्लीच्या मुळे हे सर्व काही लोक वाचले गेले. तर एकाने जावं का? फक्त एक आमचे जे मुख्य होता तो दाबला गेला, तो तिथे त्यांनी शरीर सोडलं होतं. तर मला काही असा अनुभव आला की मग ते जे काही जास्त साहेब होते त्यांना धुळ्याला नेल्यानंतर आम्हाला दुपारी 2 वाजायला नेलं. 2 वाजल्यानंतर सिव्हिलला टाकल्यानंतर आमचे जे काही सर्जन डॉक्टर होते त्या सर्जन डॉक्टरांनी सगळ्यांचा फोटो काढल्यानंतर माझाही फोटो काढल्यानंतर माझ्या शरीराच्या पूर्ण त्यांनी फोटो काढून एक बी माझ्या शरीराचा एक बी असा काही फ्रॅक्चर निघाला नाही. म्हणजे एक बाबाची कमाल आहे सगळी. तर मला अचंबा वाटायला लागला, मला एक बी फ्रॅक्चर नाही माझ्या शरीराचा, आणि दुसऱ्या लोकांचे सगळं फ्रॅक्चर बापरे. मी म्हणतो वा बाबा तेरे शुक्रिया धन्यवाद म्हणते बाबा. तर असं करता त्या लोकांना जे काही जास्त त्यांनी कोणा तंगडा तुटला, कोणा पाय तुटला, कोणाचा हात तुटला, कोणा नाक कापला, कोणा कान कापला गेला, असं त्यांनी जसं एक आपण गोंटा शिवतो दामनवर त्याप्रमाणे त्यांना शिवत होते. व बापरे वायर निस्सा रक्त भांबड हे करायचं. आणि त्यांचं रक्त माझ्या अंगावर पडलेलं होतं. माझे कपडे सगळे सफेद होते, पांढरा कोणी म्हणणार नाही का पांढरा शर्ट आहे, एकदम लाल बनून गेला होता. की मला पाहून काही सगळे दुसरे म्हटलं आणखी जास्त होतील, त्याकोणता मला चादर पांघरून मी तिथं होतो. तिथं मला 2 वाजायला आणलं. माझ्या सगळं त्यांनी तपासून मला ते डॉक्टर बी नवल करत होते की मी सगळ्यांचा फोटो काढला का, हा एकच इसम आहे की मी यांचा फोटो काढला, यांच्या एक बी फ्रॅक्चर निघू नये का. म्हणजे सगळे बाबांची कमाल झाली सगळी. म्हणजे असं काही अनुभव आला की बाबा सांगते की मेरा यज्ञ रक्षक बनव. जिथनं आपण यज्ञाचं रक्षण केलं आपण निमित्त म्हणून, तर बाबा आपला सगळं आपलाच काय आपला परिवाराचा पुरा सांभाळ करतो, रक्षण करतो. हे मला हे अनुभव आलेला आहे. एवढं. ओम शांती.